पहले आप महाराष्ट्र में हो, हम जिस मिट्टी में काम करते हैं, जिस देश में काम करते हैं, वहाँ की भाषा हमें आनी चाहिए। वो जरूरी है, क्योंकि वो अभी महाराष्ट्र है तो मराठी लोग होंगे, उनकी भाषा आप सीखोगे तो मतलब आपका ही भला होगा और आपको मतलब काम भी अच्छा मिलेगा। अभी सिर्फ काम करने से कोई ताल्लुक नहीं होता है, लेकिन हम आपस में मिलजुल कर जब भी रहते हैं, जिस राज्य में हम काम कर रहे हैं, अपना रोजी रोटी कमा रहे हैं, अपने बीवी बच्चों का पालन कर रहे हैं, माता पिता का पालन कर रहे हैं, रोज के खर्चे उठा रहे हैं, कहाँ काम करके? महाराष्ट्र गवर्नमेंट का ही ये सब फैसिलिटी यूज करके ही हम लोग पैसा कमाते हैं, तो वहाँ वो देश की भाषा हमें आनी चाहिए। मला मराठी येते, मी मराठी शिकतो, मला मराठी येते, मी मराठी शिकतो। हा बरोबर, माझं नाव घनश्याम रामधनी आहे। तुम्हाला मराठी शिकायची आहे का? शिकायचं आहे, मराठी आवडते तुम्हाला? आवडते, लेकिन पर बोलता येत नाही, पूर्ण येत नाही। बरं, बोलण्याचा प्रयत्न कराल? प्रयत्न करा, पण मराठी आपल्याला रोज बोलली तर येईल असं वाटतं का तुम्हाला? बोलणार तवे तर आणणार ना। हां, यस यस। मरोच्या या मरो प्राकृतिक शाळेमध्ये श्री सुभाष कांता सावंत साहेब यांच्या वतीनं या विभागातील नाही तर संपूर्ण अंधेरीतील लोकांना मराठी यावं आणि मराठी त्यांचं संभाषण लोकांबरोबर व्हावं याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय। अजून रिक्षा चालकांची पण मराठी शिकण्याची तळमळ दिसून येते आहे। त्यांनाही खरं तर आधीपासूनच हे वाटत होतं आपण शिकावं, पण महाराष्ट्र सरकारने आता ही संधी मोफत त्यांना उपलब्ध करून दिली आहे। त्याचा आनंद त्यांनाही होतोय आणि आम्हाला शिकवतानाही होतोय। आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण जास्तीत जास्त मराठी बोललं पाहिजे। सोबत सुभाष कांता सावंत साहेब आहेत, जे शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभेचे विभाग प्रमुख आहेत। सावंत साहेब, ज्या पद्धतीने प्रत्येक कार्यक्रम हा उत्साहाने जल्लोषाने व्हायचा, त्याच पद्धतीने हा कार्यक्रम सुद्धा जल्लोषात होताना दिसतोय। उत्तर भारतीय या ठिकाणी मराठी शिकण्यासाठी आलेला आहे। कशी झाली सुरुवात मुळात? माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक साहेबांना सांगितलं की मराठी शिकण्यासाठी उत्तर भारतीय असो, तामिळनाडूचे असो, कर्नाटकचे असो, बंगालचे असो, त्यांना थोडा वेळ द्या। आणि वेळ तर दिलीच साहेबांनी, पण शिकवण्याचं